विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू होणार आहे। रेल्वेचा पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल आजपासून खुला होणार आहे। औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल खुला करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू होणार आहे। रेल्वेचा पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल आजपासून खुला होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आजपासून उड्डाणपूल खुला होणार आहे। रेल्वेचा पूर्व पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे आणि तो आजपासून खुला होणार आहे। नीलम, विक्रोळी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो पूल आहे तो आजपासून खुला करण्यात येणार आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून सर्वसामान्यांना या पुलाचा आनंद घेता येणार, यातून प्रवास करता येणार आहे। हा पूल जो आहे तो 650 मीटर लांबीचा आहे, एकूणच 12 मीटर रुंदी आहे। मात्र एकूण आगामी पावसाचे दिवस आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये यासाठी अनौपचारिक पद्धतीने हा पूल आहे जो या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। कुठल्याही समारंभाचा वाट न पाहता या पुलाची आजपासून खरं तर सुरुवात होणार आहे। मात्र या पुलावरती ध्वनिरोधक असतील, या ठिकाणी काही सर्व कामे जे आहेत, रंगरंगोटीची कामे असतील आणि एकूण फुटपाथचं काम असेल, हे सर्व कामे आज पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि संध्याकाळी 4 नंतर सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला करण्यात येणार आहे। मात्र या पुलावरती जर बघितलं तर या ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केल्या जाण्याची या ठिकाणी पाहायला मिळते। कुठेतरी श्रेयवाद या पुलावरून रंगतोय का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला, कारण शिवसेना ठाकरे गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि भाजप असेल यांच्याकडून या पुलावरती खरं तर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। सर्वांनीच आपापल्या नेत्यांचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत, तर पाठपुरावा हा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले असल्याचे या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतात। मात्र विक्रोळीकरांना असेल किंवा मुंबईकरांना असेल, जो त्रास होत होता, 40 ते 50 मिनिटं जास्त त्यांना प्रवास करावा लागत होता, त्या सर्व प्रवाशांना या ब्रिजमुळे 30 ते 40 मिनिटांचा त्यांचा जो प्रवासाची वेळ आहे त्याची बचत होणार आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।